मंत्री प्रताप सरनाईक आणि भास्कर जाधव यांची भेट झाली आहे। नागपूरच्या हॉटेलमधला दोघांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। प्रताप सरनाईक आणि भास्कर जाधवांच्या भेटीची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा रंगतेय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक जे शिंदेच्या शिवसेनेचे नेते या दोघांची भेट झालेली आहे। नागपूरमध्ये हॉटेलच्या लॉबीमध्ये या दोघांची भेट झाली आहे आणि या भेटीचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत। दरम्यान या भेटीवर प्रताप सरनाईक यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। नाही बघा, नगरविकास राज्यमंत्री असताना भास्कर जाधवांकडे मी सातत्याने जायचो माझ्या विधानसभा मतदारसंघातली कामं घेऊन, आणि शेवटी आमदार हा मंत्र्यांकडे जातच असतो। तो भले कुठल्या पक्षाचा आमदार आहे आणि कुठल्या पक्षाचा मंत्री हे बघत नाही। भास्कर जाधवांच्या मतदारसंघामध्ये एसटीच्या विषयक काही अडचणी आहेत, त्यांना कुठेतरी एसटी चालू करायची आहेत आणि एसटी महामंडळाच्या अंतर्गत किंवा परिवहन सेवेच्या अंतर्गत जर त्यांना माझ्याकडनं काही मदत पाहिजे असेल तर या सभागृहातील ज्येष्ठ सदस्य म्हणून मी त्यांना 100% मदत करेन। परंतु त्याचा आणि ऑपरेशन टायगरचा हा ताळमेळ जर तुम्ही कुणी लावत असाल तर तो योग्य नाही। ऑपरेशन टायगर चालू आहे ही वस्तुस्थिती आहे, पण त्याचा आणि भास्कर जाधवांचा आणि माझ्या भेटीचा काही अर्थ लावू नये। तर या अधिवेशनामध्ये सरकारतर्फे 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर झालेल्या आहेत। अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेमध्ये या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत। पुरवणी मागण्यांच्याद्वारे मार्च महिन्यापर्यंतची तरतूद करण्यात आलेली आहे। पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत, लाडकी बहीण योजनेसाठी पुरवणी मागण्या मान्य झाल्यात। पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी निधीची तजवीजही करण्यात आलेली आहे। तर अजित पवार यांनी सरकारतर्फे 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केलेल्या आहेत। उद्योग मंत्री उदय सामंतांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांना टोला लगावलाय। विरोधी पक्षनेते पदाचं भास्कर जाधवांना ठाकरेंच्या शिवसेनेनं केवळ लॉलीपॉप दाखवण्यात आल्याचा टोला सामंतांनी लगावलाय। भास्कर जाधवांना मविया विरोधी पक्षनेते करेल असं वाटत नाही असंही ते म्हणतात। तसंच भास्कर जाधवांनी याला प्रत्युत्तर दिलंय। भास्कर जाधव साहेब हे एक आक्रमक नेते आहेत। अतिशय विधानसभेचा विधान परिषदेचा त्यांना अनुभव दांडगा आहे आणि अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी युबीटीनं फक्त पत्र देऊन ठेवलंय की विरोधी पक्षनेता त्यांना करावं, पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही। लॉलीपॉप ठरेल, लॉलीपॉप असं म्हणणार नाही। लॉलीपॉप असेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। उदय सामंतांनी माझ्याबद्दल जर अशा पद्धतीचं एक सहानुभूती म्हणा किंवा आदराची भावना व्यक्त केली असेल तर मी आक्रमक आहे म्हणून मला देत नाहीत विरोधी पक्षनेतेपद। अशा पद्धतीचे ते संकेत देतात, याच्यामध्ये निश्चितपणे माझा सन्मान आहे, माझा गौरव आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं सत्ताधारी पक्षाकडं संख्याबळ असताना ते मला घाबरतात, हा माझा सन्मान आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्ष नेतेपदाचं पत्र दिलेलं होतं, परंतु आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे अशी देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे। त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांना आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत, ते योग्य तो निर्णय घेतील। दरम्यान विरोधी पक्षनेते पदावर प्रताप सरनाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। तो आम्हाला त्याच्याबद्दलची माहिती नाही, तो अधिकार पूर्ण सभापती आणि अध्यक्ष महोदयांचा आहे। विरोधी पक्षनेता देण्याची जबाबदारी ही सरकारची नसते किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची नसते, ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत आणि त्यांनीही जाहीर केलेलं आहे की आम्ही योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेऊ। त्यामुळे त्या विषयावर त्यांनी आरोप करण्याच्या ऐवजी राज्यातील शेतकऱ्यांना काय हवं आहे, कष्टकऱ्यांना काय हवं आहे, आमच्या महिलांना काय हवं आहे, आमच्या गोरगरीब सर्वसामान्य लोकांना काय हवं आहे याचा विचार करण्यापेक्षा फक्त त्यांना सत्तेचा मोह आहे, विरोधी पक्षनेत्याची खुर्ची मिळावी, त्यांचा बंगला मिळावा, त्यांचं कॅबिन मिळावं, यासाठी जर ही लोक भांडत असतील तर ते योग्य नव्हे। दरम्यान विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस नेत्यांच्याही प्रतिक्रिया आल्यात आपण पाहूयात। मनमानी कारभार करून महाराष्ट्र लुटून खाण्याची इच्छा असेल तर करणार नाही,
त्यांना वाटतं की भीती वाटत असेल की हे विरोधी पक्षनेतेपद दिलं तर आमच्या सगळ्या पापावर सगळं पाप आमचे उघळे होतील, त्यांना भीती वाटत असेल तर ते देणार नाहीत. आणि जर सच्चा कारभार करून त्यांच्यामध्ये काही प्रामाणिकपणा असेल तर देतील. त्यामुळं आम्ही एवढंच म्हणतो की एक संविधानिक पद आहे आणि संविधानिक पदावर पद खाली ठेवणं याचा अर्थ स्पष्ट आहे की यांना लोकशाही मान्य नाही, हा त्याचा अर्थ निघतो. होय, संख्याबळाचं कुठले नियम नाही. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरा, मी देशातल्या नाही, जिथं 2 आमदार विरोधी पक्षाचे होते त्यालाही विरोधी पक्ष नेतापद काँग्रेसनी त्या काळात दिलेलं आहे. याचा रेकॉर्ड तपासा, यांना रेकॉर्ड तर विधिमंडळातलं काही लपलं जात नाही. त्यामुळे कुठलीही परंपरा नसतं. 2ला आम्ही देऊ शकलो तर आता एवढी मोठी संख्या आमची, तर त्याला काय नाही द्यायचं. पण मी सुरुवातीला सांगितलं की हे बैमानी निवडून आलेले आहेत, हे मॅनिप्युलेशननं निवडून आले आहेत, निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले आहेत, जनतेच्या कृपेने नाही. दरम्यान काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि आदित्य ठाकरे या संदर्भात काय म्हणालेत ते देखील पाहूयात. चर्चा ज्या चालू आहेत दोन्ही पक्षांच्या वतीनं नावं देण्यात आलेली आहेत अधिकृतपणे, आणि म्हणून मला वाटतं ह्या चर्चा कुठं त्यात तथ्य असं मला तरी सध्या वाटत नाही. परंतु शिवसेना पक्षाचं धोरण त्यांचं काय हे मी सांगणं संयुक्तिक राहील. बावीस आमदार कुठच्या तरी गटातून दुसरीकडे जातात असं वेळोवेळी जेव्हा भास्करराव जाधवांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं. ह्याच्यात गेम वेगळा आहे, लक्षात ठेवा. ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही. ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, एक तरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत भास्करराव जाधव कधीच विरोधी पक्ष नेते बनू शकत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.